नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. शुभकामना has Venali Mahabaleshwar, Nagarveer Railway, Further Railway and many more. Alongside his son, Mr. Vinod Kalyan Jadhav, he has started a new venture into KJ Estates also. However, toward his desire to give back to the society that truly sets him apart, in 2006, he has built some vision and mission throughout the group. महाविद्यालय माझं शिक्षण क्षेत्र जगातल्या किंवा आपल्या
ऑर्केस्ट्रेटर जोडलं गेलं. मला सांगताना असं वाटतं मला ऍक्च्युअली बोलायचं होतं, पण काय झालं आमचा 3 तास प्रोग्राम डिले झाला. प्रत्येकाचा प्रेम इतकं सगळं झालं की हा जो मेन कार्यक्रम जो ठरला होता ज्यामध्ये आम्ही आमच्या भावना व्यक्त करणार होतो. आणि मला असं वाटतं सर्वांना वाढदिवसाच्या ज्या शुभेच्छा आहेत त्या त्यांच्या मनात ज्या अपेक्षा आहेत त्यांच्या मनात त्यांनी या संकुलाबद्दल जे स्वप्न बघितलं आहे मी आता थोडक्यात केलं नाही ते स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हे 700-800 फॅकल्टी मेंबर ऑल ओव्हर 600 प्लस
उससे पहले, शुरू होने से पहले वो सपना, मैं ये नहीं बोलूँगा कि पूरा कंप्लीट हो गया है, लेकिन हाँ समवेयर अराउंड 50-60% आई थिंक वहाँ तक हम पहुँचे हैं। और मैं आपको ये अश्योर करना चाहता हूँ सर दैट आने वाले मेरी 1 या 2 साल में मुझे पूरा उम्मीद है और मुझे पूरा विश्वास है दैट KJAI का नाम नॉट ओनली पुणे, महाराष्ट्र में एक उस मुकाम पे होगा जहाँ लोग स्ट्रगल करेंगे, उनको प्रॉब्लम होगी एडमिशन ढूंढने की। तो बिकॉज आपका जो विजन है और आपने जो कुछ सोचा है वो इतना अच्छा है कि उस पर अगर काम करते रहें तो वो सक्सेसफुल हर हालत में। ओनली 2 points I will add today. One, academics, पुरानगढ़ सर has covered. बट कोई भी जैसे केजे सर हमेशा बोलते हैं कि जो बच्चे हैं ये मड वॉटर है, इट्स अ रॉ मटीरियल, यू हैव टू, आपको उनको गढ़ना है एक शेप में, अच्छी शेप, और उस शेप में गढ़ने के लिए उसमें एकेडमिक्स नॉलेज, अच्छा इंजीनियर, आर्किटेक्ट, फार्मासिस्ट, जो भी वो कोर्स कर रहा है, उसके साथ साथ एक अच्छा इंसान होना जरूरी है। उसमें वो सब पर्सनैलिटी ट्रेट्स होनी चाहिए जो एक अच्छे सिटीजन होना चाहिए। और जब भी सर कभी किसी बच्चे को पूछते हैं, रोकते हैं, तो उनका एक उनको लगता है कि एटीट्यूड बच्चे का वो होना चाहिए कि हर स्टूडेंट का जो कि हमारे नेशन को कंट्रीब्यूट कर सके, अपने स्टेट में कंट्रीब्यूशन दे सके, अपने कॉलेज को कंट्रीब्यूट कर सके। तो मेरा एक ही रिक्वेस्ट है, जितने लोग यहाँ बैठे हैं कि कॉलेज के हिसाब से डोंट थिंक अबाउट योर कॉलेज, देयर इज नो पर्सनल अचीवमेंट्स व्हिच आर रिक्वायर्ड। यस, यू मस्ट हैव योर पर्सनल अचीवमेंट्स, बट व्हेनेवर यू आर गोइंग इन फॉर योर पर्सनल अचीवमेंट्स, think about it around the environment of the campus. There are 9, 10, 11 other colleges around it. It is one campus. It is one vision. It is one mission. It is one environment, and it is one kind of students we should produce who are the best, not only academically but as a person also. Wherever there is something going wrong, irrespective of कौन से कॉलेज का स्टूडेंट है, कौन से कॉलेज का आपसे कोई रिलेशन है नहीं है, we must pinpoint people that this is wrong, don't do it. और जिस दिन ये टीम एक साथ आ गई, जैसा कि सर हमेशा बोलते हैं, ये 750 लोग when we join hands, I don't think so anything can stop this guy. We all are together, but we need to make it stronger. That is what is required. And in the end, I will only just mention the new definition of illiteracy. अनपढ़ किसको कहते हैं? वो आजकल पढ़ा ही नहीं है, वो है a person जिसमें कैपेबिलिटी नहीं है कि सीखे, और सीखने के बाद अगर गलती हो रही है तो उसको भूल कर दोबारा सीखे। So whenever you feel there is a need to improve, there is a need to relearn something, please do that. The moment you do that, you will find that you will achieve all the goals you have decided for yourself. And in the end, I will say, एक साथ, let's pledge together that in the coming year, next year when we are sitting here for the Founders Day, let's make some goals, let's decide what we want to achieve, and let's take a pledge that we all together, joining our shoulders to shoulders and hands to hands, will achieve those goals, and we will make KJ sir proud, and we will take him closer to his vision where he wants to reach or what he wants to see as KJ. In the end, sir, once again, a very happy birthday. Thank you so much for your coming here, giving so much of time to all of us. We wish you all the happiness, good health for future, and we also wish KJAI, obviously we are part of it, our family, to grow further, stronger, always. Thank you, sir. Thank you, sir, to be said. Now I request Mr. Babu Sahib Mahmudar, Maji Jilla Parishad Sadasya, kindly come over, sir, to share his views towards KJ sir.
व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय केंद्रजी मिसेस जाधव, मास्टर भीमा, विनोदी मॅडम, समोर बसलेले KGSU सगळे डायरेक्टर्स, त्यांचा मला परिचय, 11 इन्स्टिट्यूट्सचे प्रिन्सिपल, त्यांचे सगळे सहकारी, माझ्या गावावर माझ्याबरोबर आलेले माहूर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक कुमार, त्यांचे सहकारी रामप्रभू टेक्कर, समोर बसलेले KGSUच्या विविध फॅकल्टीचे सगळे विद्यार्थी, स्टाफ मेंबर्स आणि केलेच्या फाउंडरच्या निमित्ताने या ठिकाणी आलेले सर्व त्यांचे उपस्थित. काल 4 वाजता संदीप शहाणेंचा मला निरोप आला की उद्या असा कार्यक्रम आहे, आपण येऊ शकणार नाही. जरा बाहेर होतो, लगेच सांगू शक्य नव्हतं. मी पुढच्या 2 तासांमध्ये जाऊन सांगितलं की उद्या येतो, येण्याचा प्रयत्न करतो. मला सौभाग्य मला संदीप शहाणे फोन केला, एवढ्या नृत्य आणि चांगल्या उपक्रमाला तिथे येतात. 63 वर्षामध्ये कल्याणची जादू प्रदान करतात आणि खूप उत्साहाने सगळ्याच केलेच्या परिवाराने मोठ्या उत्साहाने त्यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला. पहिले डायरेक्टर बोलत होते, मी त्यांचं भाषण आधी ऐकत होतो. बरीचशी वाचा ते दक्षिणामध्ये सांगितलं. ते सांगत असताना त्याचे संदर्भ मलाही आठवत होतो. त्या अनेक वर्ष विजयच केले, अनेक वर्ष आपण बरोबर काम केलं. मग प्रवास माझ्या वेळात बोलला. कल्याणची जाधव किती मोठ्या आहेत त्यांनी वेगळं सांगितलं. भारतामध्ये महाराष्ट्र हे अग्रेसर राज्य आहे. पुणे जिल्हा तर निश्चितपणे सर्वात अग्रेसर आहे महाराष्ट्रामध्ये. पुणे जिल्ह्यामध्ये अनेकांची संस्थांची व्यक्तींची खूप आदराने नावं घेतली जातात. याच पातळीमध्ये जाऊन बसलेलं नाव एक मेजे आहे, ब्रँड नेम म्हणून. पुणे जिल्ह्याचे अनेक नाव उच्चारले की आपल्याकडे डोळ्यामध्ये विशिष्ट कल्पना येते, ती विषय येतो. ती तुमची आज KGची आहे. जे काही विद्यार्थ्यांना विचारतो कुठे शिकतो आणि घाटामधून या आठवड्यातून एका दिवसाला नक्कीच जात असतो. त्याला पाहुणा असतो, बरोबर तुम्ही नवीन माणूस असतो, त्याला माहिती आहे म्हणतो KGSUचा परिसर आहे संपूर्ण. त्याला माहीत नाही, त्याला माहिती करून घ्यायचं असेल तेवढं मोठं सांगतो. लँडमार्क डेव्हलपमेंट जिल्ह्यामध्ये त्यांनी उभी केली. प्रत्येक उद्योगपती आणि त्यांचं विजय आपण त्यांच्या 2 डायरेक्टर्स आणि मागारी जे बोलते त्यांच्या विचारांमध्ये त्यांचा मला खूप जवळ संबंध आहे.
2005 साली फक्त त्यांच्या शिक्षण क्षेत्राबद्दल बोलण्याचा इतर उद्योगांबद्दल बोलण्यासाठी खूप वेळ लागेल की आजचा तो विषय सेवा शिक्षण क्षेत्रामध्ये जे स्वप्न त्यांनी पाहिले 2005 साली या मूर्त स्वरूपाला येते 20 वर्षानंतर पाहून आनंद वाटतो. त्यांना ते विजय त्यांचा 5 वर्षाचा सुद्धा आहे. ते गाठी झाल्यामध्ये मनामध्ये कोणाच्याच शंका नाही. मला आठवते 2005 सालचा उल्लेख अनेकांनी या ठिकाणी केला संस्था सुरू करायचा. त्याच्या आधीची जी प्रक्रिया होती डिग्रीची होती कशा प्रकारे गडबड पाहिलेली आहे. अनेकदा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये माझी आणि त्याची भेट व्हायची. हातामध्ये काही भेटतात, अनेक परवानग्या घ्याव्या लागतात, महसूलच्या लागतात, समोर सेंट्रल बिल्डिंग आहे, शिक्षण विभाग आहे, अनेक गोष्टींच्या कागदपत्रांची पूर्ण करण्यासाठी त्यांची माझी भेट व्हायची. म्हणजे अनेक सहकारी चिंतामणी दिवशी आरटीसी होतं, अनेक सहकारी उपजिल्हाधिकारी होते, अधिकारी होते. या संबंधात माझी कल्याणीची भेट व्हायची आणि धडपड पाहायचो त्यांची तिने उभं केलं. खूप सगळं इतकं सोपं नाही. म्हणजे स्ट्रॉलिंग ह्यूज कॅम्पस डिस्टन्स स्कोपिंग होतं 110-15 एकरवर पसरलेला हा महाग आहे शिक्षण संकुलाचा पसारा. हा प्रचंड जिद्दीने उभा केलेला आहे माणसाने आणि भविष्यामध्ये इतिहास उंचीवरती जायला निश्चितपणे त्यांच्या मनामध्ये असलेली स्वप्न त्यांचा सगळ्या त्यांचा सहकारी शिक्षक बंद आहे ती मुलं निश्चितपणे गाठतील त्याबद्दल मला भूमिती शिकतात. माझ्या गावामध्ये राष्ट्रीय सेवा शिबिराच्या समारोप प्रसंगी तिने आम्हाला काय पाहिजे विचारणार काही मागितलंच नाही त्यांना. पण मी स्वतःहून सांगितलं आणि तुम्हाला काही देणार आहोत. मी काल मला संदीप शहाणेंनी सांगितलं की आम्ही तुमच्या मुलांना संघर्ष करण्यासाठी मुलांना प्रशिक्षण दिलं आणि ते पुढे चालू आहोत म्हणून तुम्हाला एक संघर्ष आम्ही भेट देणार आहोत. 4 संघाने भेट देत आहोत, 5 संघाने तसेच तुम्ही यावं. मी वेळ काढला आहे रोज आपल्याकडे काम चालूच असतं. आपल्याला असतो काहीतरी उद्योग असतोच प्रक्रिया पाहिजे. तुम्हाला एवढ्या छान उपक्रमासाठी आपण गेलं पाहिजे. मी आलो केलेलं माहीत नव्हतं मी येणार आहे. परस्पर त्याच्या स्टाफने सांगितलं मी मागणी केलं होतं आणि त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये राहत उभा असल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि आत्मीयता पाहून मलाही बरं वाटलं. खूप आनंद वाटलं. मी अगदी आलो इतकं बरं वाटलं आणि त्यांनी मला माझ्या माध्यमिक विद्यालयाला 5 कॉम्प्युटर देण्याच्या ऐवजी त्यांनी सांगितलं 10 कॉम्प्युटर्स द्या. ते दातृत्व प्रेमातलं आहे. त्यांनाही कळते की आम्ही कसा आहे पाहिलेला स्वतः ही मुलं शिकली पाहिजे, पुढे गेली पाहिजे. उत्तम गुणवत्ता प्राप्त केलेला विद्यार्थी जगाच्या उभरत्यावर उभा असणारा दक्षिण भारताला घडवणारा त्याच्या खात्यावरती पूर्ण विकसित भारताचा उदयाचा विद्यार्थी विजेचा सक्षम असावा, उंच मागण्या काळ मागण्या करणारा असावा ही त्यांची कल्पना निश्चितपणे ग्रामीण भागापासून सुरू होते. त्याला क्रियाशीलतेने मदत करत आहे पाहून खूप बरं वाटतं. मी दरवर्षी त्यांना थोडा त्रास देत असतो. गौरी मॅडमची माझ्या बोलण्याचा फार प्रसंग येत नाही, त्याच्याबरोबर मेसेज झालेले. पण मी जेव्हा खूप आवश्यक असतं तेव्हा जेव्हा एखादी गोष्ट सांगतो ती कधीही टाळली जात नाही आणि उलट ते स्वतः फोन करून विचारतात सांगितलेलं काम झालेलं आहे. म्हणजे तपशिलामध्ये जात नाही. तर इतक्या मोठ्या गावामधून सुद्धा इतक्या छोट्या छोट्या माणसांच्या छोट्या छोट्या कामांची दखल घेणारा लक्षात ठेवून पुन्हा त्याची पाठपुरावा पूर्ण झाली नाही की नाही हे पाहणार असा एक सहकारी लाभ ही खरंच आयुष्यामध्ये खूप मोठी प्राप्ती असते. आपला अधिक दिवस घेणार नाही एका या ठिकाणी म्हणतात सगळ्यांच्या समान भावना त्या भावना या ठिकाणी म्हणलेल्या त्या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या 63व्या वाढदिवसाच्या आहे. माझ्या कुटुंबियांचे होते बरोबर सर्व पूर्ण वाचण्याचे होते म्हणून शुभेच्छा देतो. त्यांच्या मनामध्ये सगळी स्वप्न साकार करण्यासाठी सिनेमाचा आहे काय तुमचं आरोग्य आहे तुम्ही कायनात लग्न आहे व्यवस्थित तसं सगळे स्टाफ मेंबर्स काही विद्यार्थी आणि आम्ही सगळे सहकारी निश्चितपणे तुमच्या स्वप्नाच्या पूर्तीसाठी निश्चितपणे हातभारच लावण्याची हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि शुभेच्छा संपवतो. धन्यवाद. विधान परिषदचे सदस्य मिस्टर योगेश केळकर सरांना विनंती करते.
आपल्या संस्थेचे संस्थापक एक आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय जाधव सरांचे अभिनंदन सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या आपण अनेक वेळा ऐकत असतो की यशस्वी पुरुषाच्या मागे एक कर्तृत्वात स्त्री असते. असे आमच्या सरांच्या मागे उभ्या असलेल्या आमच्या मातुश्री सरांचा हा व्यवसायाचा समाजसेवेचा वारसा तितक्याच भक्कमपणे आपल्या स्वतःच्या खांद्यावरती घेऊन जाणारे माझे तरुण सहकारी आदरणीय विनोदजी आणि या शिक्षण सेवेचा सरांचं स्वप्न त्याच भावनेतून आपल्या खांद्यावरती आपल्या सर्वांमध्ये येऊन ती सेवा करण्याची भावना ती माझी ताई आपल्या सर्वांमध्ये व्यक्त करते अशी आमची विनंती ताई. आपल्या जिल्हा परिषदेचे सदस्य आदरणीय मनोहरकर साहेब, आमचे पोलीस निरीक्षक आदरणीय संतोषजी सोनवणे साहेब, सरांचे टूबी डायरेक्टर, सरांना शुभेच्छा सदिच्छा देण्यासाठी आलेले सर्व 11 प्रिन्सिपल्स, टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ, सरांचे सर्व चिंतक, मी आपल्या सर्वांना विनंती करेन की आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करूया. आणि जे स्वप्न त्यांनी पाहिलेलं आहे ते स्वप्न पूर्ण करण्याची ताकद आई दुर्गाप्रमाणे त्यांना द्यावी अशी सर्वांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो. खरं तर मी आमच्या ढगे सरांचं आभार मानेन की त्यांनी मला सांगितलं की आज सरांचा वाढदिवस आहे आणि माझ्यासाठी एका कार्यकर्त्याला वाटलं की एका चांगल्या व्यक्तिमत्वाला आपण शुभेच्छा द्याव्या. कारण कदाचित आपण सर्वजण सरांना अनेक वेळा भेटतात, पण ज्या व्यक्तीला भेटल्यानंतर ऊर्जा मिळते, ज्याच्या प्रत्येक वागण्यातनं काही ना काहीतरी शिकायला मिळतं, ज्याचं कर्तृत्व हे आव्हानाला नमस्ते घातलेलं आहे, अशा व्यक्तिमत्वाला आशीर्वाद शुभेच्छा द्यायसाठी आपण जावं. आणि मी आलो आणि एका चांगल्या कार्यक्रमाला येण्याचं भाग्य मला मिळालं, त्याबद्दल ढगे सरांचं मनापासून मी आभार मानतो. परंतु माझी अवस्था अशी की सरांनी सांगितलं की 3 तास कार्यक्रम लेट झालेला आहे आणि ज्यांच्या समोर बोलायचं आहे त्यांनी अनेक विद्यार्थी या देशामध्ये घडवलेले आहेत आणि ज्यांनी हे कॅम्पस उभं केलं असे कर्तृत्व व्यक्तिमत्वावर बोलायचं आहे. परंतु मी पुरंदरच्या मातीतला ज्या पुरंदरच्या मातीनं सरांसारखा एक कर्तृत्वान व्यक्ती घडवला, ज्या मातीनं प्रामाणिकपणा, सेवा, त्याग, जिद्द, चिकाटी या गोष्टी शिकवल्या, एका छोट्याशा गावात स्वतःचा व्यवसाय निर्माण करून कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून या राज्याची सेवा करत असताना स्वस्त पाहिल्याची मी एक संस्था सुरू करेल. माझ्या संस्थेच्या माध्यमातून या राज्यातील देशातील मुलं शिकली पाहिजे मी भूमिका मांडली. आपण अनेक लोक पाहतो संस्था सुरू करतात, एखाद्या गावामध्ये शाळा निर्माण सुद्धा करतात, परंतु तुम्ही सरांचं खरं आपल्याला अभिमान मला वाटतो. स्वप्न असं पाहिलं की छोटी शाळा नाही तर डिरेक्टरी सारख्या एका संस्था निर्माण केली, 11-12 कॉलेजेस निर्माण केले. ते स्वप्न पाहिलं सुद्धा आणि हे स्वप्न जगलं सुद्धा हे सरांचं नेतृत्व आणि कर्तृत्वामुळे स्वप्न पाहणं स्वाभाविक आहे, परंतु पाहिलेलं स्वप्न जगण्याची क्षमता, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तेवढीच मेहनत हे सरांनी करून दाखवलं आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या समोर हे स्वप्न उभं आहे. मी विचार केला आहे का या व्यक्तीला इतकं हे सगळं घडू कसं शकतं. तर विनोदजींना विचारलं की विनोदजी संस्थेचं नाव तर केजी एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहे, क्लिअरली काय, तेव्हा त्यांनी सांगितलं की सर जेवढे वैचारिक, जेवढे विज्ञानाला मानणारे आहेत तेवढे ते आध्यात्मिक आहेत. फक्त महाराजांवरती नितांत श्रद्धा आहे, म्हणजे आध्यात्मिक पता असल्याशिवाय एवढं मोठं कर्तृत्व निर्माण होऊ शकत नाही. यासाठी सुद्धा आपण जोरदार कार्यावर सरांचं अभिनंदन आभार मानले पाहिजे की तेवढी श्रद्धा, तेवढाच विश्वास माझ्या परमेश्वरावरती आहे आणि परमेश्वराने दिलेली शिकवण पुढे देऊन आपण सर्वजण काम करतो. त्यामुळे अधिक न बोलता एवढं सांगेल की तुम्ही सर्वजण सरांच्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी ताकद उद्या
मी सुद्धा अनेक वेळा सरांच्या कार्यक्रमाला भेटत असतो. माझ्याही पद्धतीने मी सेवा करण्याचा प्रयत्न करतो. सर काळजी करू नका, कात्रज कोकण या 6 महिन्यांमध्ये 100% पूर्ण होणार आहे आणि आपल्या हेतूसाठी थोडी जास्त होणार आहे. मागच्या काळामध्ये आपल्या सर्वोच्च रस्ता हा राज्य महामार्ग आहे. मी गडकरी साहेबांना विनंती केलेली आहे आणि या 3-4 महिन्यामध्ये मार्च पर्यंत हा जो उद्योग घाट आहे हा आपल्या पालखी मार्गाला जोडण्यासाठी नवीन राष्ट्रीय महामार्ग म्हणून आपण जाहीर करून त्याचा विकास करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. एखाद्या माझे काही सहकारी मंडळांना पाण्याची व्यवस्था नाही, बरोबर आहे, त्याही व्यवस्थेमध्ये आपण नक्की चांगलं काम करू. परंतु दादा एकच सांगेल, सरांसाठी काही गुलाम म्हणून या ठिकाणी एक गोष्ट मी आपल्या सर्वांना सांगेन. कारण ज्या ज्या वेळेस सरांना मी भेटत असतो त्यावेळेस काही ना काहीतरी चांगली ऊर्जा मिळत असते. म्हणजे आता मी त्यांना शुभेच्छा दिल्या बाहेर कॅम्पसमध्ये, ते मला म्हणाले भावी बनतील. एक चांगल्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अशा पद्धतीने प्रोत्साहन देऊन पुढे चांगलं काम करावं ही भावना निर्माण करण्यासाठीच प्रोत्साहन. त्यांचा सत्कार आपला तुम्ही सर्वांनी केला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आमची स्ट्रेंथ आहे, ही आमची शक्ती आहे. हा सांगणारा संस्थापक या संस्थेचा आहे. ज्या संस्थेची सुरुवात करत असताना 2006 साली बिहारमधून आलेले कुटुंब या ठिकाणी राहतात, 12 तास काम करत आहेत. माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्याचाही सत्कार करावा हे सुद्धा शिकण्यासारखे आहे. आणि म्हणून या व्यक्तिमत्वासाठी, या परिवारासाठी एक गोष्ट सांगून मी माझ्या वाणीने विराम देत आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की हा देश हजारो वर्षाची परंपरा असलेला देश आहे. या देशाला राजा महाराजांची परंपरा, अनेक राजे राजवाडे या देशामध्ये होऊन गेले आणि अशा वेळेला एका 7 वेळेला संध्याकाळची वेळ असते. राजा म्हणजे आपण जाधव साहेब राजे समजूया, म्हणजे जाधव साहेब आपल्या राजवाड्यामध्ये 7 वेळ संध्याकाळची 5-6ची वेळ असते, बसलेले असतात आणि त्या भव्य दिव्य राजवाड्यात एक अतिशय तेजस्वी स्त्री, अतिशय खुश आनंद चेहऱ्यावरती तेजस्वी बाणा. आणि सरांनी विचार केला, त्या राजाने विचार केला की माझ्या राजवाड्यामध्ये माझ्या सर्व परिवार मी ओळखतो, माझी सेवा करण्यासाठी असलेल्या सर्व सहकारी, माझ्या सर्व दासींना मी ओळखतो. इतकी तेजस्वी स्त्री ही कोण आहे जी माझ्या राजवाड्यात बाहेर जाते? त्या राजाला अतिशय कुतूहलाने विचारले की तू कोण आहेस? त्या स्त्रीने सांगितलं की मी लक्ष्मी आहे, मला तुझ्या राजवाड्यामध्ये राहायचं नाही. त्या राजाने त्या लक्ष्मीच्या पाया पडला आणि लक्ष्मीला सांगितले की तुला माझ्या राजवाड्यामध्ये राहायचं नसेल तर तू माझ्या राजवाड्यात निघून गेली तरी चालेल. राजाच्या राजवाड्यात लक्ष्मी निघून जाते. काही वेळानंतर पुन्हा एक असा प्रसंग येतो, एक सुंदर स्त्री त्याच तेजस्वी पद्धतीनं त्या राजवाड्यात बाहेर जायला निघते. राजा विचार करतो की माझ्या राजवाड्यात 5 मिनिटांपूर्वी लक्ष्मी गेली, आता ही सुंदर स्त्री कोण जाते? त्यांनी पुन्हा विचारलं की तो कोण आहेस? ती सतीने सांगितलं की तुझ्या राजवाड्यात लक्ष्मी गेली, मी आता प्रतिष्ठा, जिथे लक्ष्मी नाही तिथे प्रतिष्ठा राहत नाही, मलाही तुझ्या राजवाड्यामध्ये राहायचं नाही. राजाने तिच्या पाया पडले. लक्ष्मी नसेल तरी चालेल, प्रतिष्ठा नसेल तरी चालेल, प्रतिष्ठा सुद्धा राजाच्या राजवाड्यात निघून जाते. 5 मिनिटात पुन्हा सुंदर स्त्री पुरुष, अतिशय तेजस्वी पुरुष निघून जातो. राजाला वाटलं की आता लक्ष्मी गेली, माझ्याकडे असलेली प्रतिष्ठा गेली, आता हा पुरुष कोण आहे? तो सांगतो तिथे लक्ष्मी नाही, प्रतिष्ठा नाही, तिथे यश सुद्धा राहू शकत नाही. यशही राजाच्या राजवाड्यात निघून जातं. पुन्हा काही वेळानंतर सुंदर राजा आठवून जातो, आता माझ्या राजवाड्यात लक्ष्मी गेली, प्रतिष्ठा गेली, यश गेलं, आता ही कोण जागा निघाली? ती त्याला सांगते की प्रतिष्ठा, सत्ता. तुझ्या राजवाड्यात लक्ष्मी गेली, प्रतिष्ठा गेली, यश गेलं, आता मी सत्ता आहे, सत्ता सुद्धा तुझ्या राजवाड्यामध्ये राहणार नाही. राजा तिच्याही पाया पडतो आणि तुला जागा सांगतो. काही वेळानंतर सुंदर पुरुष जागा निघतो. राजाला असं वाटतं की आता माझ्या राजवाड्यामध्ये आहे काय? लक्ष्मी तर गेलेली आहे, प्रतिष्ठा तर गेलेली आहे, यश पण गेलेलं आहे, सत्ता गेलेली आहे, आता कोण? तो त्याला सांगतो की मी साहेब. राजा नम्रपणे त्या सदाचाराच्या पाया पडतो. त्याला सांगतो माझ्या राजवाड्यामध्ये लक्ष्मी नसेल चालेल, प्रतिष्ठा नसेल चालेल, यश नसेल चालेल, सत्ता नसेल चालेल, पण माझ्या राजवाड्यामध्ये सदाचार असणं आवश्यक आहे.
तो सदाच्या राजाच्या राजवाड्यामध्ये राहतो आणि गेलेली लक्ष्मी ही प्रतिष्ठा यश आणि सत्ता पुन्हा राजाला मिळते. तो सदाचार या जाधव परिवाराच्या अंगामध्ये आहे. प्रामाणिकपणे सेवा करण्याचा, सर्वाधिक नम्रपणे वागण्याचा, आपल्याला जे मदत करतात त्यांच्याशी आधार देण्याचं काम हा परिवार करतो. आणि म्हणून या सदाचारी परिवारासाठी सर्वाधिक कार्यावर त्याचा आदेश करूया, आभार मानूया. आणि अशा पद्धतीनं त्यांच्या कुटुंबाला गुण असेल, आमची ताई असेल, त्यांनी सरांचा हा सदाचाराचा वारसा पुढे न्यावा एवढी शुभेच्छा चरित्राने घालतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you, sir. Thank you very much. Let's welcome Mrs. Harshita Vinod Jadhav, who is Shri Kalyan Jadhav, sir, the visionary leader. Sir, please. आजच्या कार्यक्रमाला अनपेक्षित आलेले मुंदरचे अबूसाहेब माहूरकर, आपल्या मतदारसंघातले लोकप्रिय आमदार, अतिशय आदर्शवत व्यक्तिमत्व योगेशजी सुरेकर, त्यांनी आपल्याला सदैव मदत केली. की आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे साहेब मदत केली, म्हणजे विद्यार्थ्यांच्या मदत केलेली अशी काय मदत नाही की कुठलं बायस व्यक्तिमत्व असं. विद्यार्थ्यांच्या मध्ये शिस्त लावण्यासाठी सोनवणे सरांनी योगेश आमच्या पाठीमागे सदैव उभे राहिले. आमच्या सासवड नगरीचे माजी नगराध्यक्ष दत्तानाथ जगताप, प्रदीप सर, महेश जगताप, राजू क्लासमेट आणि गावभरला आम्ही दोघं एकत्र 8वी ते 10वी पर्यंत एकत्र शाळा शिकलो. कल्ला सर, डॉक्टर अजय नंबरकर सर, ज्यांनी प्रोग्राम कंडक्ट केला ते अजय पाटील सर आणि सर्व प्रिन्सिपल, प्रोफेसर, टीचर. खरं तर हा आजचा 24 जानेवारी हा योगेश आमचा काही वाढदिवस हा लिखित किंवा सत्य नाही, हा अंदाजे काढलेला वाढदिवस आहे. परंतु माझ्या आई बाबांचं लग्न 1927-5-1960 साली झालं. 12 वर्षाचं आईनंतर लग्न झालं. 12 वर्षाची असताना ती 7वी नापास होती, वडील 7वी पास होते. तिने अंदाजे फोकम काळावर सांगितलेली बर्थडे म्हणजे 24 जानेवारी की मी 12 वर्षाची असताना लग्न झालं, 14 वर्षाची असताना तू झाला. आणि त्याच्यानंतर तो वाद आणि तारीख सांगितली की सप्तमीच्या महिला आमच्या ग्रामीण भागामध्ये 7 दिवसाचा उपवास करतात. आणि दूध गेल्यावर तू उपवास पूर्वेला दूध गेल्यावर तो उपवास सार्थकी लागला. त्या दिवशीचा ह्या वारी तुझा जन्म झाला. त्याच्यावरून काढलेली ही बर्थडे अंदाजे मला वाटतं की 65 वर्षाचं पूर्ण केलं. परंतु लोकांना विश्वास वाटत नाही. ते म्हणतात नाही तुझं वय 67 वर्षे. मी तर अभिमानाने सांगतो आय एम क्रॉस 70 years. आय हॅव क्रॉस ऑलरेडी 70 years. काम करायला इंटरेस्ट मनामधून आणि जन्मतच असल्यामुळे आमची फॅमिली भरपूर आहे. सुदैवानं योगेश हे आमच्या दिवेगावचे रहिवासी आहेत. त्यांनी पुरंदरमध्ये शिफ्ट करून पुण्यामध्ये रोजगाराच्या निमित्ताने त्याचे आई वडील आजोबापासून आले. आम्ही पुण्यामध्ये असं नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या निमित्ताने शिफ्ट झालो. नवले सर असतील, सिंहगडवाले किंवा भारतीयवाले कदम सर असतील, दिवाळीदादा असतील, सिम्बॉयसिसवाले असतील, बरेच शिक्षण संस्थाचालय बाहेरून आले. त्यांना वाटलं की पुण्यामध्ये एक विद्याचं बाहेर घेऊन आणि पुण्यामध्ये काहीतरी निर्माण करू शकतो आपण. ही एक दृष्टी किंवा दूरदृष्टी आणि निष्ठा असलेले आम्ही लोक प्रचंड स्ट्रगल केला. पण आमच्यामध्ये सगळ्यांच्यामध्ये एक स्किल आहे की लोकांना बरोबर घेऊन आणि ज्या संस्थेमध्ये आपल्या बरोबर दोस्त राहतील त्यांना एकनिष्ठतेची थोडीशी शिकवणूक घेऊन सर्वांनी एकत्र काम केलं. म्हणून आम्हाला गेली 19 वर्षामध्ये 10,000 विद्यार्थ्यांचा टप्पा गाठता आला. 27,000 विद्यार्थी आतापर्यंत पास आउट झाले. वेगळ्या वेगळ्या पदावर काम करतात. भेटतात मध्ये मध्ये सांगतात मी कार्य केले. तुमच्या किती कॉलेजचा विद्यार्थी जसं योगेश विचारलं तुम्ही तिच्या मागचं ध्येय काय किंवा हेतू काय, तुम्ही ती नाव काय ठेवलं. खरं तर आम्ही आमच्या ज्या वेळेला सुरुवातीला इन्स्टिट्यूट बनवण्याचा प्रयत्न केला 2005 साली, त्यावेळेला त्या इन्स्टिट्यूटचं नाव काय ठेवायचं म्हणून एक रात्री 1 वाजेपर्यंत चर्चा चालू होती. आम्ही 10वीला होतो पुण्याला बेंचला होतो राजू. त्यावेळेला किर्लोस्करांच्या बंगल्याचं नाव काय ठेवायचं म्हणून त्यांनी पेपरला सकाळच्या पेपरला जाहिरात दिली होती. ते
जो त्या बंगल्याला नाव सुचवलं त्याला 5,000 रुपयाचं बक्षीस होतं. आम्ही बऱ्याच लोकांनी प्रयत्न केले, नावं सुचवली, परंतु सकाळमध्ये एखादी सुंदर नाव सुचवलं की लक्ष्मण काशीनाथ किर्लोस्कर लताकी. आदर्श फॅमिली आपल्या महाराष्ट्रामध्ये जगामध्ये किर्लोस्कर हा ब्रँड पहिले आमचे फार्मर आजही डोळे झाकून ते बाय करतात प्रोडक्ट. किर्लोस्कर इंजिन असेल, किर्लोस्कर पंप असतील किंवा किर्लोस्करचं कुठलेही, त्या पद्धतीने आम्ही आमच्या इन्स्टिट्यूटचं नाव काय ठेवायचं तर KJ मुंबईमध्ये डेप्युटेड कॉलेज आहे, त्याला बेस पकडला आणि कल्याण जाधव म्हणून आमच्या सगळ्या 11 डायरेक्टरनी त्या नावाला संमती दिली. KJ इन्स्टिट्यूटची स्थापना झाली. दुसऱ्या दिवशी आम्ही परत बसलो आणि त्या KJ इन्स्टिट्यूटमधल्या कॉलेजचं नाव काय ठेवायचं म्हणून रात्री 3 वाजेपर्यंत आमची मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये ट्रिनिटी नावाचं नाव पुढे आलं. त्याला मी मुख्य संमती दिली की ट्रिनिटी आणि कुठल्याही कॅम्पसमध्ये किंवा कुठल्याही घरी घर किंवा व्यवसायामध्ये शेड चालू केलं तर दत्ताच्या रूपाने उंबराची झाडं मागाने पुढे उभी राहतात. तुम्ही तर या सगळ्या बिल्डिंगमध्ये पाहिजे तर प्रत्येक कॉलेजच्या तयार केल्याने तुमच्या बाजूला एक फ्रंट उंबराचं झाड आहे, जे दत्त मंदिराचं सार्थक घेते किंवा दत्त मंदिराचं मागितले. त्याप्रमाणे इनडायरेक्टली अध्यात्म म्हणलं तरी चालेल, त्याची एक ताकद आहे. परंतु अध्यात्म निर्माण करण्यासाठी त्या माणसाचं कॅरेक्टर चांगलं असावं लागतं. हे कॅरेक्टर आम्हाला सांभाळता आलं कारण त्याच्यामध्ये बरेच अँगल आहेत. कॅरेक्टर फक्त चारित्र्य सुंदर पाहिजे असायला भाग नाही, की कॅरेक्टर त्या कामासाठी सुद्धा एकनिष्ठ पाहिजे. ती एकनिष्ठता मला ठेवता आली. जे महाराष्ट्र शासन, भारत सरकार किंवा भारत सरकारच्या सबसिडियरी कंपन्यांच्या बरोबर गेली 43 वर्ष बिझनेस करतो. त्या बिझनेस करताना इतक्या मला संधी मिळाल्या, इतकं शिकायला मिळालं. मी त्या 43 वर्षाच्या मध्ये भारत सरकारच्या कुठल्याही प्रोजेक्टचं अर्धवट काम सोडलं नाही. त्याचे साक्षीदार आमचे दत्तानाना जगताप आहेत. ते जिल्हा परिषदेपूर्वी नोकरीला होते, त्याच्यामुळे जिल्हा परिषदमध्ये मला सुरुवातीला काम करता आलं. नंतर ते राजकारणामध्ये गेले. ज्या नगरपालिकेचे नगराध्यक्ष झाले, नगरपालिकेची माझी बिझनेसची सुरुवात 1981 मध्ये सुरुवात केली. त्यावेळेला त्या नगरपालिकेवर बॉडी नव्हती, प्रशासक होते. मी डॉक्टर सुरेश डिस्ले नावाची चीफ ऑफिसर होतो. तर डिस्ले साहेबांनी मला व्यवसायामध्ये घरात आणलं आणि सासवड नगरपालिकेत सेफ्टी टँकचं पहिलं काम मला दिलं. सेफ्टी टँक कशाला म्हणतात ते मला माहित नव्हतं. काम घेतल्यावर आमच्या आर्किटेक्ट आपले सासवडचे काय नाव होतं आत्रे आणि किंबाळकर, सुभाष किंबाळकरांनी तिथे बघतो त्या नगरपालिकेचे आर्किटेक्ट होते. त्यांनी मला विचारलं जाधव, हाऊ यू कॅन स्टार्ट, हाऊ यू नो युअर सेफ्टी टँक डिझाइन ड्रॉइंग. मला काही माहिती होतं. ते डिझाईन ड्रॉइंग आम्ही द्यायचं होतं. नगरपालिकेत 7,000 रुपयाचं काम झालं. ते काम मला वकील मिळालं. त्याच्यामध्ये आपले बोराटे साहेब आणि पोपटराव बांगर हे 2 कॉम्पिटिटर होते आमचे. त्यामध्ये 3 काम वाटून घेतली आहे. तिथून माझ्या पुढच्या व्यवसायाची सुरुवात झाली. मी 81ला ग्रॅज्युएशन केलं आणि MPSCचा एक्झाम दिला वकील व्यवसायाच्या बरोबर. ते एक्झाम देता देता त्याच्यामध्ये काही ठिकाणी यश आलं, काही ठिकाणी अपयश आलं. नंतर UPSCचं प्रिपरेशन केलं, परंतु व्यवसायावर मात्र माझी पूर्ण श्रद्धा होती आणि त्या व्यवसायामध्ये पूर्ण कार्य करतो. मी कामं करत मी 70 धरणाची योजना महाराष्ट्रामध्ये कामं पूर्ण केले. 70 त्यामध्ये कुठल्याही धरणाचं काम लीक आणि ही बातमी आपल्याला आली नाही. आपण परळी बीड जिल्ह्यामधलं परळीचं बघतो आपण. आता सध्या किती महाराजांचं होतं. परळीमध्ये मी 10 वर्ष राहिलो होतो. मी 2003 साली परळीचा पहिल्या धर्माचं काम चालू केलं. त्यावेळेला गोपीनाथ मुंडे साहेबांचा मला फोन आला, जाधव साहेब तुम्ही माझे मित्र आहात, त्यांनी ते टेंडर भरून आणा. म्हटलं साहेब मी टेंडर भरणार नाही, परंतु जर तुमच्या माणसाला संधी मिळाली तर मी नक्की मदत करेन. त्याच्यातून मला त्या सगळ्या परळीच्या लोकांनी सपोर्ट करून मला ते पहिलं काम दिलं. लँड डेव्हलपमेंट आणि स्ट्रक्चरचं एक 100 कोटी रुपयाचं काम 2003 साली मिळालं. त्यामुळे मला परळीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये अनुभव आले. ज्या भागामध्ये इंडस्ट्रीची डेव्हलपमेंट नाही तिथला हा तरुण वर्ग किती भांडखोर, किती ॲग्रेसिव्ह असतो. त्याला एकत्र करण्याचा 2003 ते 2000 आपल्यापर्यंत प्रयत्न केला. त्यांना कामं वाटून दिली आणि आम्ही जवळजवळ 17,000 कोटी रुपयाचे 210 मेगावॅटचे 3 युनिट परळीसारख्या वस्ट एरियामध्ये पूर्ण केले. लोकांना सपोर्ट घेऊन काम करता आलं. ते मला अवलंबून होतं. माझ्या गावामध्ये ग्रुप शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्याचा संस्थापक मी. पहिलं हायस्कूल मी माझ्या गावात चालू केलं. आणि 5 वर्ष नॉन गॅरंटेड
वर चालवलं आणि नंतर ग्रॅज्युएट करून घेतलं. त्याचा अनुभव असल्यामुळे 2005 साली ही संस्था उभी करता आली. त्या संस्थेमध्ये सुद्धा प्रचंड काही चांगले अनुभव आले, काही वाईट अनुभव आले. जी चांगली लोक होती ती सोडून गेली, नवीन लोकांना घेऊन परत त्यांना म्हणजे त्याच्याशी गोड संवाद साधून त्यांना खात्री देऊन मुळामध्ये या इंजिनिअरिंग किंवा प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये मुलांच्या फी शिवाय कुठलाही सोर्स अजिबात इन्कमचा नसताना सुद्धा वर्षभर फॅकल्टीचे पगार देणे, त्यांना इन्क्रिमेंट देणे, त्यांना मोटिवेट करणे, त्यांच्याकडे मुलांना शिकवून घेणे. आणि भागामधली मुलं तुम्ही पाहिलंच नव्हते 20 वर्षांमध्ये कधी आपली घटना घडली नाही. परंतु दुर्दैवानं मागच्या एक आठवड्यापूर्वी आमच्या तालुक्यामधली 5 मुलं म्हणजे तुमच्या कोंढव्याची 2-3 मुलांनी आगाऊपणा केला. थोडेसे आमच्या काही चुका होत्या आणि त्यांनी एका व्यक्तीवर वार केले. पोलीस कमिशनर साहेब म्हणले यांना इतकं मी मारले की आमच्या ह्युमन बिईंगच्या बाहेर मारले. मागच्या महिन्यातच मी सांगत होती की आमच्या तालुक्याची फार गरिबी आहे, गरीब मुलं आहेत, घरामध्ये चूल पेटणं मुश्किल आहे. ते प्रिन्सिपल लोकांना विनंती करतो की तुम्ही त्यांना एक्सक्यूज करू नका, त्यांना मारा, तुम्ही शिकवा त्यांना. घरामध्ये कुठली कंप्लेंट आली तर मी फेस करेल. परंतु आजही शिक्षक पुढे घाबरतात, मुलांना सपोर्ट करतात, ग्रामीण भागातल्या त्यांना मदत करतात. परंतु ते मदतीची किंमत मात्र मागच्या आठवड्यामध्ये समितीने मोजली आणि आमच्या जनरल कल्लादारांना कमिशनर म्हणले की तुम्ही केलं ते चुकीचं केलं, तुम्ही स्ट्रिक्ट राहायला पाहिजे होतं, तुम्ही त्याच्यावर ऍक्शन घ्यायला पाहिजे होती. आणि डिवाइड जाऊन त्याच्यावर एवढी ऍक्शन घेतली, इतकं मारलं की 3 महिने ते तिथं बसू शकणार. दुर्दैव माझं की माझ्या तालुक्यातल्या 5 मुलांच्या एवढी मोठी कठोर कारवाई करावी लागली. त्याच्यात मी कुठेतरी कमी पडलो. परंतु मी 24 जानेवारी 1963 ते 2025चा जो स्पॅन आहे त्याच्यामध्ये मी ह्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रत्येक फॅकल्टीला आश्वासित करतो की तुम्ही मुलांच्यावर प्रेम करा, चांगलं शिकवा. ज्या वेळेला ते चुकीचं वागतील त्यावेळेला त्यांना पनिशमेंट करण्यासाठी मागं पडू नका. ते जर केलं नाही तर आपण हे थोडंसं इनडायरेक्टली पाप समाजामध्ये वाढवतोय. अपप्रवृत्तीला आपण प्रेरणा देतोय, प्रोत्साहन देतोय, त्यांना तयार करतोय. ते करायचं कमी करा, अटेंडन्स कमी असेल तर त्यांना कमी करा, त्यांना आईबाबांना बोलून घ्या, त्यांना पनिशमेंट करा, त्यांना सांगा की तुमचा पूर्ण 30% 40% शासनाच्या समाजा बाबतीत इतक्या सुंदर योजना आहेत, इतके सपोर्ट केले त्यांनी, त्याच्यासाठी नियम सुद्धा केले. त्याचा ॲटिट्यूड असेल, त्याचा अटेंडन्स असेल, त्याची डिसिप्लिन असेल, त्याचा रिझल्ट असेल, अकॅडमिक सगळे तुम्ही एकत्र करून त्याच्यावर त्या स्कॉलरशिप डिझाईन केली. त्या स्कॉलरशिपचे पैसे गोरगरिबांच्या टॅक्समधले ते पैसे वायाला जाऊन देऊ नका. मुलांना स्ट्रिक्टली नियम फॉलो करायला हवा. आणि हे जर केलं तर आपल्या ट्रेनिंगचे जे 27,000 विद्यार्थी बाहेर पडले, अजून आपल्याला अगणित काम करण्याच्या संधी आहेत आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये. पुण्यावर प्रचंड लोक शिक्षणाच्या बाबतीत प्रेम करतात. हा एज्युकेशन हा काही व्यवसाय नाही. सुप्रीम कोर्ट हॅव डिक्लेअर ऑलरेडी एज्युकेशन इज द चॅरिटी. आज समाजामधला कुठलाही माणूस चॅरिटी करायला तयार नाही. आपण सांगितलं आम्ही हायस्कूल चालवतो, कॉलेज चालवतो, तुम्ही आम्हाला सीएसआर फंडातून थोडी मदत करा. कुणीही पुढे येत नाही. तो माणूस पुढे येतो, त्याचे जर इंटरेस्ट असतील, ते जर सेव्ह करायचं म्हटलं तरच आपल्याला मदत करण्याची भावना भेटतो. आपला एक सोर्स आहे तो म्हणजे स्कॉलरशिप. त्याच्यामधून 70% आपल्याला रेव्हेन्यू जनरेट होतो. ते पैसे वेळेवर न मिळाल्यामुळे आपल्याला प्रचंड यत्न आणि वेदना सहन करायला लागतात. त्यामुळे सॅलरी वेळेवर होत नाही, बँकेचे रिपेमेंट करता येत नाही. त्यामुळे अभिनव कॉलेज राजू जगतापाचं परवा बँकेने अटॅच केलं, त्याचं ऑप्शन केलं. ऑप्शन केलेल्यावर घ्यायला पण येत नाही. बऱ्याच कॉलेजेसमध्ये आता ऑप्शनमध्ये सेल सगळे आहेत. संस्था प्रचंड अडचणीमध्ये आहे. त्यांना जर बाहेर काढायचं असेल तर आपली ही स्ट्रेंथ योग्य आहे. आपण एकत्र काम करू, आपण चांगलं काम करू. आपण कुठलाही चुकीचं किंवा वाईट मेसेज बाहेर सेल करू नका. आपल्यामध्ये आपण संवाद करू, आपल्यामध्ये आपला नॅचरल संवाद वाढवू, वर्क करून आपल्या विद्यार्थ्यांच्यावर ट्रस्ट करून त्या माध्यमातून आपली संस्था अजून मोठी प्रमाणामध्ये करता येईल. आपल्या देशामध्ये वेगळ्या वेगळ्या जाती धर्माच्या लोकांच्या मधून, वेगळ्या वेगळ्या भाषिक लोकांच्या मधून प्रत्येकामध्ये अवेअरनेस आहे, प्रत्येकामध्ये चांगल्या क्वालिटी आहेत. परमेश्वर गॉड हॅव नॉट गिव्ह अस डिफरन्स नॉलेज इज क्वालिटी. कुणाच्याकडे जास्त विद्वत्ता असेल तर कुणाकडं मसल पावर आहे, कुणाच्याकडे काय हुशारी असेल खेळामध्ये तर कुणाच्याकडं टेक्निकली किंवा अकॅडमिकली तो कमी असेल. प्रत्येकाची गुण ओळखून आपल्याला त्या पद्धतीचं एज्युकेशन जर निर्माण करता आलं आपण योग्य दिशेने जाऊ. आणि एनएपीचे निर्माण केले आता राष्ट्रीय एज्युकेशन पॉलिसी त्याप्रमाणे शिक्षकांनी मुलांना फोर्सफुली शिकवायचं नाही. त्या मुलांना आवडेल असं पीसफुली शिक्षण देण्याची काम करायची आपल्याला
त्याच्यामध्ये फिजिकली फिट, मेंटली प्रिपेअर्ड राहणं फार गरजेचं आहे. आणि ते करण्यासाठी मुलांच्यामध्ये थोडंसं एक आपुलकीचं भावनिक नातं निर्माण करून त्या मुलांना जर ग्राउंडवर नेलं तर तसं आपण हा दुसरा प्रोग्राम तुमचा चालू आहे. टेक्निकल इव्हेंट असेल किंवा तुमचा स्पोर्ट ऍक्टिव्हिटीज असतील, ह्या कायमस्वरूपी कशा चालू राहतील, त्याच्यातून निर्माण होणारे अभियंते समाजामध्ये चारित्र्यवान असतील, समाजामध्ये वेगळं निर्माण करणारे विद्यार्थी असतील, अशा पद्धतीचं एज्युकेशन आपल्याला डेव्हलप करण्याची गरज आहे. आणि ते करण्यासाठी शिक्षक हा फार मोठा बेस आहे. ठीक आहे, शिक्षकाचे पगार कमी आहे, सरकारी ऑफिसरपेक्षा शिक्षकाला मिळणारं उत्पन्न कमी असल्यामुळं सतत कधी केव्हा कंपॅरिझन होतं. तर कंपॅरिझन मध्ये त्यांची ती बाजू कदाचित पैशाची स्ट्रॉंग असेल, परंतु तुमचे विद्यार्थी तुम्ही ज्यावेळेला घडवतात ते विद्यार्थी तुमच्याशी नतमस्तक होतात. त्यावेळेला कळतं की मी शिक्षक आहे आणि माझी ही प्रॉडक्टिव्हिटी आहे, जगामध्ये कुठल्याही प्रॉपर्टी किंवा पैशापेक्षा कमी नाही. ते शिक्षकाचा आदर विद्यार्थी आजही तसे ठेवतात. म्हणून आपल्या अध्यात्म म्हणून आता हिंदुस्थान जगामध्ये सगळ्यात सर्वश्रेष्ठ आहे. आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान साहेब कायम सांगत असतात मन की बात मध्ये, माझा भारत देश 5 ट्रिलियन इकॉनॉमीवर घेऊन जाणार आहे. त्यांनी त्याचं टार्गेट फिक्स केलंय, त्यांनी त्याचे सिस्टीम फिक्स केले. त्या सिस्टीम मध्ये आपल्याला उतरवण्यासाठी प्रत्येक वेळी आपलं नॉलेज अपडेट करण्याची गरज आहे. ते अपडेट करण्यासाठी आपण एकत्र असा संवाद घेऊ, एकत्र काम करू. हा वाढदिवस दिवसेंदिवस 365 दिवस चालू राहील. थोडासा माझा स्वभाव लागीत आहे, तेवढा तुमचा राग येतो, परंतु मी परत कंट्रोल करतो आणि डाऊन करून विचार करतो की आजचं काम उद्या झालं की चालेल. परंतु माझी मानसिकता अशी आहे की आजचं काम आजच झालं पाहिजे. कधी कधी होत नाही म्हणून चिडतो. त्याच्यासाठी मला तुम्ही माझी समजवत राहावं, तो स्वभाव मी बदलण्याचा प्रयत्न करणार आहे. योग्य सर आणि प्रयत्न करतो की प्रतिवर्षी आमचं 1200 बेडचं हॉस्पिटल मेडिकल कॉलेज 2026 पर्यंत आम्ही चालू करणार आहे. यावर्षी आम्हाला लॉ कॉलेजला परमिशन मिळाली आणि आनंदाची बातमी म्हणजे आमच्या घरामध्ये एक नवीन पाहुणे आहेत की जे आमचे भविष्य आहे, आमच्या कायम मागे असल्यामुळे चांगलं काम केल्यावर चांगलं होतं. व्यासपीठावर उपस्थित असे सर्वांचं मी अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. Thank you, sir. Thank you. PhD in Computer Science Engineering. Next, we have Dr. Sneha Keith from Trinity College of Engineering and Research. Dr. Sneha, kindly come forward. She has also completed her PhD in Computer Science Engineering. Next, we have Dr. Aparna Hambarde. She has completed her
समोर इकडे. पुढचे ट्रिनिटी कॉलेजचे फॅकल्टी लवकर पुढे या. समोर इकडे, समोर. स्टाफ फॅकल्टी तिथे उभं राहा. एक फोटोग्राफ घेऊया. समोर इकडे. After this, snap